हॅलो गाईज, आणि आज आपण आलो रुपेदादा सांच्या इथे आणि त्याचा मोठा भाऊ जबू दादा त्यांच्या ते 10 दिवसाचा गणपती असतोय। चांगलं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बाप्पाचं, राज्याभिषेकाचं डेकोरेशन केलंय मागे। आणि हे आपले वैजंतताई, ही आपली कंडक्टर आहे बसमध्ये, कुठे पण तुम्हाला दिसली तर त्यांच्याकडून फुकट तिकीट घेता तुम्ही आणि आमच्या चॅनलचं नाव सांगितलं क्रेझी मेंबर्स करतात। आणि आपले गणपती बाप्पा क्रॉस होतात हायवेवरून। गणपती बाप्पा मोरया। हॅलो गाईज, आणि आज आपण आलो रुपेदादा सांच्या इथे आणि त्याचा मोठा भाऊ जबू दादा त्यांच्या ते 10 दिवसाचा गणपती असतोय आणि आज त्यांच्या ते आहे शेवटची रात्र। आता थोड्या वेळात आरती होणार आहे, बघू आरती नंतर काय टाइमपास करतात जागरणीसाठी आणि काय खायला पियाला केलंय ते बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बने रहो फिर। दादा प्रसाद देऊ काय आहे या लाडू मध्ये साखर जास्त झाली वाटतं। आणि आपली आरती झालेली आहे लास्टच्या रात्रीची आणि प्रसाद वाटलाय भाईदादांनी। इकडे जुगार पण बसलाय, लगेच रमी चालू वाटतं। रमी चालू यांची काय चालू आहे शिकी यांची इथं रमी चालू आहे। त्याला तू बाहेरशी मागवलं जातं आणि आतमध्ये पण जुगार बसलेला आहे। आय थिंक आतमध्ये 3 पत्त्याचा जुगार बसलेला आहे आणि आपले पेटी वादक काका सुद्धा पत्ते खेळायला बसलेले आहेत रिंगणात। कितीचा डाव आहे काय? डाव कितीचा आहे? डाव कितीचा आहे? 10 आहे। बारके पोरांचा आहे डाव। आणि आपले काका प्रसाद कुठे आहे का? आणि हे आपले बाप्पा। चांगलं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बाप्पाचं, राज्याभिषेकाचं डेकोरेशन केलंय मागे, बघू शकताय तुम्ही। आणि इकडे किचन मध्ये बसल्यात काही लेडीज आपल्या। काकू आज काय मेनू होता तुमचा? सायली बिर्याणी कोणी केली का? अगं सांग लास्ट काही। सायली बिर्याणी केली आमच्या प्रियंका काकूंनी आणि हा प्रियंका काकू शेफ आहेत आजच्या बिर्याणीच्या। या आहेत प्रियंका काकू, यांनी बिर्याणी बनवली आजचा मेनू। आणि वहिनी साहेब पुलाव बनवला, तो बघूया आपण कसा बनवलाय। हा आहे पुलावाचा टोप। पुलावाचा टोप नाही, त्याच्यात पुलाव आहे त्याचा। हा त्याच्यात पुलाव पण असेल ऑब्विसली पुलावाच्या टोपात। मस्त बनवलं रे, असं वाटतं। असं वाटतंय मस्त आहे। जेवलास ना दादा तू? आत्ता चालू बस कामावर आलास? पत्ते वगैरे खेळणार आहेस काय? पत्ते खेळायला काय पैसे नाही। अरे काय पैसे नाही, 3 दिवसात पैसे गेले 1000। 1-1 रुपयाचा गेम लावूया आपण। काय मस्त आहे पुलाव, जेवायला लागेल परत पुलावाशी वाटते। आणि आज टाइमपाससाठी शेंगा उकडल्यात, भुशिंगा बोलतात त्याला कधी, भुशिंगा। आणि हे आहेत आपले लक्ष्मण काका, त्यांच्या घरी गणपती बाप्पा आहे आता 10 दिवसाचा। आजची शेवटची रात्र आहे म्हणून इथे पत्ता खेळतात लेडीज लोक। आणि काकांना आपण विचारू काय कधीपासून गणपती बसतात त्यांच्या घरी, किती वर्ष झाले, हे सगळं विचारू। काका काका आपला गणपती किती वर्षापासून आहे आपल्या इथं? 1936 सालापासून। 1936 सालापासून बसतात गणपती। आणि 6 कुटुंब मिळून ते असे सेलिब्रेशन करतात गणपती बाप्पा आपले। मस्त मजा करतात सगळे, फॅमिली सुद्धा मोठी आहे खूप। ही इकडं सायली, ही सायली नुसती ब्लॉग मध्ये यायला लाजते आणि आता तिला मी कॅप्चर केलंय पत्ते खेळताना।
आणि हा जगू दादा त्यांच्या गौरीच्या विसर्जनाला का मला दिसला ना, कामाला गेला होता. 10 मिनिटं फक्त लेट झाला, नाहीतर भेटला असता विसर्जनाच्या व्लॉग मध्ये आपला. गौरींचा विसर्जनाला नव्हता जगू दादा. जगू दादा, जगू दादा, उद्या आहेस काय विसर्जनाला? काय उद्या पण नाही? हा उद्या आहे वाटतं जगू दादा विसर्जन. इकडं भांडण चाललं का काय काकांचं? 50ची नोट करतात. आणि हे आपले वैजंत्यताई, ही आपली कंडक्टर आहे बसमध्ये. कुठे पण तुम्हाला दिसली तर त्यांच्याकडून फुकट तिकीट घेता तुम्ही. आणि आमच्या चॅनलचं नाव सांगितलं क्रेझी मेंबर्स करता, तुम्हाला फुकट तिकीट दिला जाईल. पनवेल डेपोमध्ये असते, कुठल्या डेपोला असते? पेन डेपोला असते. आपल्या पेन डेपोची माणसं आहे. फुकट तिकीट घेता. आमच्या चॅनलचं नाव सांगा. नाश्त्यामध्ये भेल बनवते रुपयाला नसले. सगळा निसर्गाला सांगतो काय. आणि इकडे टाइमपास गेम चालू आहे आपला. आणि ह्या बाजूला जे झोपलेत ना, हा शंकराचा पोऱ्या झोपलाय, त्याला केलाय जय मल्हार. आणि इकडं ताईचा पोऱ्या झोपलाय, त्याला पण लल्लाटी भंडार करून टाकलाय. आता जगूदाराची बऱ्या जगूदारला डोलं उघडच आहे त्याचं. डोलं उघडं ठेवून झोपतंय का काय? जगोदाला रंगवत होतो पण जगोदाची जाग आली लगेच. आणि आता सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही 5 वाजेपर्यंत पत्ता केला होतो 3 पत्ती. 5चा टायमिंग होता आमचा लास्ट. 5 नंतर सगळे खेळ बंद केले सगळे. आता थोडासा वेळ पिक्चर वगैरे बघू. थोडासा बघू आणि झोपू किंवा जागेच राहू उद्या विसर्जनाला. हा बघा, हा 5 वाजले इकडे TV चालू आहे. आणि हा इकडे घड्याळ सकाळचे 5. हा आपला गजा दादा. रोहन झोपतस काय जागा राहतस? आता झोपणार आहेस का जागा? जगू दादा झोपलाय. 3-4 जण झोपले आतमध्ये. इथं गणपती बाप्पा चाललेत आणि एक छोटासा बाल गणेश दिसतंय इथं बसलेला मांडवावर. बाल गणेशापेक्षा तोंड लावले तर सेम टू सेम गणपती बाप्पा दिसणार आहे आपल्याला. पुढच्या वर्षी आलाच मकरान बसवायचं आपल्याला. आणि पुढे आपले बाप्पा आहेत आणि आपले गणपती बाप्पा क्रॉस होतात हायवेवरून. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. रुपयाला गाडी थांबवता काम करताय. सगळ्यांनी कुर्ता मॅचिंग केलाय. येल्लो कलरचे कुर्ते घातले सगळ्यांनी. एक ड्रेस कोड केलाय आपला निसर्ग. इकडे पण गणपती आहेत बाकीचे. आरती चालू आहे त्यांचा. इकडे विश्वासांचा गणपती वाटतं. आणि आपले रुपयाला त्यांचे गणपती बाप्पा इथे आरतीसाठी थांबलेले आहेत. इथे एक आरती होईल हायवेला आणि नंतर विसर्जनासाठी घेतले जातील. इथे बसलेत. ही आपली पब्लिक. येल्लो कलरचे कुर्ते मॅचिंग केले, मस्त दिसतात ग्रुप मध्ये. हा आपला बापूला काल 750 रुपये आलं पत्ता खेळून. सर्वांगी सुंदर वृक्षधुराची कंठी जैसे माल मुक्ता परांगी. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्र मन कामना पूर्ती. जय देव हरे राम हरे
गाड्या थांबवल्या आपल्या. रे बाप्पा मोरया रे मोरया रे. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती गेले गावाला. गाणे लावलेत मस्त. भेंडीचा पिवला फुल गाणे लावलाय आणि नाच चाललाय यांचा मस्त डान्स. येल्लो मॅचिंग केली म्हणजे ग्रुप मस्त दिसतोय जरा बघायला. भेंडीचा पिवला आपले बाप्पा. आणि प्रसादने फटाक्याची माल लावली. वाद चालू आहे. बघू पेटते का नाही ना. पेपर चालू आहे वाटतं त्याचा. आणि रुपयाला गेला फटाक्यांची माल लावायला. संपलं लगेच करता वार्ता विघ्नाची नारळी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जलके माल मुक्ता फलांची. जय देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मना कामना पूर्ती. जय देव जय. दिसत नाही का यांचा इकडे अजून फोटोशूट चालू आहे. गणपती विसर्जनाला आला तरी यांचा फोटोशूट चालू आहे अजून इथं. हिरे जडित नो गुरशोभा. आणि आपले बाप्पा चालू जातात विसर्जनासाठी. जगुदादा यांनी पप्पू दादाने घेतलाय गणपती बाप्पा आपला. आणि आता विसर्जन होणार आहे. आणि रुपया नेलाय आतमध्ये गणपती बाप्पा.